राज्याच्या काही भागामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय, पण काही भागामध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षाच आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या एल निनोचा परिणाम स्पष्टपणे दिसायला लागलाय. जुलैचा शेवटचा आठवडा सुरू असताना सुद्धा समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची तूट निर्माण झाली आहे आणि शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये यंदा तब्बल 3,71,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी पूर्ण झाली आहे. तरीही पावसाने ओढ दिली नाही आणि ही पिकं आता संकटात सापडली आहेत. सततच्या उष्णतेमुळे आणि जमिनीत कमी ओलावा झाल्यामुळे पिकांची वाढ खुंटायला लागली आहे. अनेक ठिकाणी रोग आणि किडींचा प्रादुर्भावही वाढू लागलाय. पिकांवरती रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव दिसला तर तातडीने फवारणी करावी असा सल्ला कृषी विभागाने दिलाय. यावेळेस फुलावर येण्याची तर शक्यता नाही, पण ते येईल अगर न येईल त्याची काही गॅरंटी नाही. त्यामुळं आम्ही शेतकरी एवढे परेशान आहे आणि मागं गेल्या 15 दिवसामध्ये तर पूर्ण या उन्हामुळं त्या पिकाची अशी अवस्था झालती की ती सांगतागत नाही. खूप सुकू लागली आणि यावर्षी आम्हाला उत्पन्न असं 100% सांगतो मी गॅरंटीनं उत्पन्न होणार नाही. शेतातला जे खर्च लावला ते खर्च सुद्धा वसूल होणार नाही.